राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा तीव्र झाली। शरद पवार आणि जयंत पाटील यांनी 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती असा दावा केलेला होता, परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा खोडून काढलाय। विलीनीकरणाबाबत कोणतीही तारीख निश्चित झाली असती किंवा चर्चा झाली असती तर अजित पवारांनी आम्हाला कळवलं असतं, असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रविवारीच स्पष्ट केलेलं होतं। सगळ्या चर्चेत लीन होतो, पण अजित दादा, जयंत चौकासी, शशिकांत शिंदे असे आमचे काही सहकारी याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा जवळ पोचले होते। शेवटचं विषय त्याने आम्हाला लोकांना केलं होतं। हा आघात झाला। ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवार साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीची इनसाइड स्टोरी आता मात्र समोर आलेली आहे। नेमकं या बैठकीमध्ये काय घडलं आणि या बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले होते याची माहिती आत्ताच समोर आली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महायुतीमध्ये सहभागी होणार होत्या असं सूत्र म्हणतात। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद दिलं जाणार होतं असं देखील सूत्रांचं म्हणणं आहे। तर विलीनीकरण झालं तर मात्र मंत्रिमंडळामध्ये कुणाला पदं दिली जातील, राज्यात कुणाला जबाबदारी दिली जाणार, केंद्रात कोण जबाबदारी सांभाळणार यावरही अंतिम चर्चा झाल्याचं कळतंय। प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचं काय करायचं ते मी बघतो असं देखील अजित पवार या बैठकीत बोलले असल्याची मोठी माहिती समोर येते। विलीनीकरणानंतर कुणाला पदं मिळणार होती आणि काय नेमकं घडणार होतं या संदर्भातल्या काही शक्यता वर्तवण्यात आलेल्या त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। विलीनीकरणानंतर कुणाला मिळणार होतं कोणतं पद? तर सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रीपद, सर्व अधिकार शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडेच राखले जाणार होते। जयंत पाटील यांना राज्यात कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार होतं, तर अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार होती। प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचं काय करायचं ते मी बघतो असं अजित पवारांनी या बैठकीत वक्तव्य केल्याचं देखील सूत्रांची माहिती आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणाची अनेक समीकरणं बदलली आहेत। बरं, विशेष म्हणजे एकीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र या एकीकरणाच्या चर्चेवरून अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। तसंच राष्ट्रवादी विलीनीकरणाची कुठलीही चर्चा नसल्याचंही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून बोललं जात आहे। दरम्यान विलीनीकरणाची चर्चा आत्ताच का केली जाते असा सवालच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचारत संताप व्यक्त केलेला आहे। पाहूयात। हे जे काय म्हटलं जातं हा भाग एक वेगळा आहे आणि खरं तर ती सुद्धा चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने केली गेली हा प्रश्न कोणी विचारू शकेल? मी का विचारत नाही, का लगेच सुरुवात झाली चर्चा? कारण त्याच्यासाठी काय वेगळा विषयच नव्हता, एक भाग झाला। आता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष आहे, दादाने उभा केलेला पक्ष आहे, कष्टाने उभा केलेला पक्ष आहे, त्यावेळेला सुद्धा आमची स्वच्छपणाची भूमिका होती। दादांनी आमच्यासोबत विलीनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी केली नव्हती। पण ठीक आहे, दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे। आज यावरती भाष्य आपण का करतो? नाही, त्या विषयाला आपण सारखंच दुजोरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे, परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत। मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये सुनित्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत। जो निर्णय सुनित्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल, एवढंच मी सांगतो।
दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी चक्क अजित पवारांची शपथ घेऊनच आपली भूमिका स्पष्ट केलेली होती. लोकशाही मराठीशी बोलत असताना त्यांनी शपथेचा उल्लेख करत आपण जे बोलतोय ते सत्य असल्याचा थेट दावा केला होता. माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. हे अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे. अजितदादा भावनिक आहे. ज्यांना माहिती आहे सगळ्यांना, आमच्या दोन्ही राष्ट्रवादींच्या कुटुंबांना आम्हाला माहिती आहे अजितदादा किती भावनिक आहेत ते. शरद पवारांच्याकडे बघितल्यानंतर अजितदादा काय भावनिक होतात ते आम्ही बघितलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे पवार साहेबांच्या उपस्थिती व्हावा. सगळे आम्ही घड्याळावर लढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला, ते असाच घेतला का? विलिनीकरण होणार म्हणूनच घेतला होता हे तरी मान्य करा ना. बरं, आम्ही विचारलं होतं वरिष्ठांची चर्चा झाली का? तेवढे वरिष्ठाची चर्चा झाली. त्यांनी आम्हाला नंतर ज्यावेळेला आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो त्यावेळेला सांगितलं होतं, आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्रपक्षाची चर्चा म्हणजे माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा. अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं. आता ह्याला मी जे म्हणतोय त्याला आता पुरावा द्यायचा म्हणलं मी दादांच्या बाबतीमध्ये खोटं बोलू शकत नाही. त्याहीपेक्षा भयंकर महाराष्ट्रातलं राजकारण पुढे येताना दिसतं आरोप प्रत्यारोपांमुळे. कारण दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट शिजला आणि त्यातून ही ठिणगी पडल्याचा संशय वडेट्टीवारांनी व्यक्त केलेला आहे. तर दुसरीकडे वडेट्टीवारांना सुनील तटकरेंनी मात्र ठणकावलंय. भारतीय जनता पक्षाचा निर्णय भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचा एकत्रीकरणाचा निर्णय अजितदादा शरद पवार साहेब घेतील. आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही? मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच पद्धतीने चालतो का? दोन पक्ष एकत्र येऊ नयेत हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही ठिगणी पडली असं मला वाटतं. वडेट्टीवार काय बोलतात, त्यांना पहिलं चंद्रपूरचा महापौर काँग्रेसचा करू दे. काँग्रेस अंतर्गत पळावपळी करणाऱ्या वडेट्टीवारांनी आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा त्यांचा नैतिक अधिकार नाही आणि त्यांनी फारसं बोलण्याचा प्रयत्न करू नये. तर विलिनीकरणाच्या याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला रुपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादीकडून जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, खरं तर झालं गेलं हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं, मात्र त्यानंतर होणारे आरोप प्रत्यारोप आणि विलिनीकरणाचा निर्णय यावरती मात्र ज्या प्रकारे घमासान होताना पाहायला मिळतंय, महाराष्ट्रात एक वेगळं राजकारण सर्वसामान्य जनतेला पाहायला मिळतंय. मला सांगा, विलिनीकरणाचा निर्णय आणि त्यावरून असलेला घातपाताचा संशय, कुठला मुद्दा कुठे चाललेला ते आपण सगळेजण पाहतोय. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती दोन्ही राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांच्या नेमक्या खरोखर भावना काय होत्या? दादांनी तशा प्रकारचे प्रयत्न सुरू केले होते का? तुम्हाला अत्यंत जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे सांगेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा जो विषय होता तो अजितदादांनी स्वतःहून बोलून दाखवला होता. बर, त्याच्यामुळे आमचे अध्यक्ष आणि मोठे साहेब बसून काय बोलले काय नाही आणि त्यांनी काय डिसिजन घ्यायचा होता, तो जो डिसिजन माननीय अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं तर ते सगळ्या कार्यकर्त्यांनी तो मान्यच करणार होते. कारण का सगळे अजितदादांचा आदेश मानणारे आहेत. परंतु नियतीने हा जो काही गाला घातला आणि या विलिनीकरणाच्या आधीच बघा, या विलिनीकरणाच्या आधीच अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीयेत. ही दुर्दैवी घटना घडली आणि दादांना सगळ्यांपासून दूर नेलं. आता मग जी दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत तो विषय बाजूलाच राहिला. मुळामध्ये माननीय अजितदादांच्या जागेवर माननीय सुनेत्रा वहिनी जोपर्यंत त्यांना तिथे अधिकार त्या घेत नाहीत तोपर्यंत विलिनीकरण करायचं नाही करायचं तो विषय स्वतः आता सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. आता राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्याचा निर्णय पक्ष म्हणून घेण्यात येईल ना. परंतु काय झालं त्याच्यावरनं चर्चा, म्हणजे आपला नेता गेलेला आहे, आपला आधार गेलेला आहे, हे बाजूला ठेवून विलिनीकरणाच्या गोष्टी सुरू झाल्या. आम्ही खरे का तुम्ही खरे झाले, काही गरज नाहीये. तुम्ही जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं तर मित्रपक्ष म्हणून त्यांनी काय सांगितले,
आमच्याशी कोणती चर्चा केली नाही आणि ते त्यांनी खरं सांगितलेलं आहे. माननीय अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यांच्या पक्षाच्या घडामोडी त्या मित्र पक्षाची चर्चा करताना बोलतील, निर्णयामध्ये कशाला घेतील. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं की आम्हाला तरी या गोष्टीची कुठलीही आमच्याशी चर्चा झालेली नाही, ते तितकंच खरं आहे. आणि ज्या दोन्ही पक्षाच्या म्हणजे तुम्हीच बोलताना म्हणला की विलिनीकरण झाल्यानंतर माननीय अजितदादा आणि मोठे साहेब हे सर्व राहणार आहेत. आता अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत, तर त्यांच्या जागेवर सुनेत्रा वहिनी या सर्व आहेत. त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनी आणि मोठी साहेब हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि ते निर्णय घेतील. जर या बरं, पण रुपालीताई, दोघांच्या पियुष त्याच्यामध्ये- गोयल यांनी एका बाजूला दावा करणं हे चाचपडून पाहणं होतं का? कारण केंद्रामध्ये जर इतका मोठा मंत्री पियुष गोयल जबाबदारीने जर हे बोलत असतील तर मग सत्यता काय? आणि आता सध्या जी ज्येष्ठ नेते मंडळी आहेत दोन्ही राष्ट्रवादीचे, ते एकमेकांवरती कुरघोडी करताना दिसत आहे. हा विषयच झाला नव्हता किंवा काय घडलं होतं? आता रोहित पवारांनाही पुढे येऊन या संदर्भातला व्हिडिओ देऊन पुरावे देण्याची वेळ येते. मग नेमकं दोन्ही राष्ट्रवादींमध्ये काय घडत होतं? रुपाली एक लक्षात घ्या, ज्या बैठका झाल्या, जे व्हिडिओ येत आहेत, त्या बैठकाची कल्पना आम्हाला नव्हती, परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ही गोष्ट आम्हाला माहित दादा चालू आहेत. आता काय चर्चा झाल्या, कुठे बैठका झाल्या, हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांना माहिती, अजितदादांनाच माहिती. म्हणजे त्यांच्या पडद्यामागं काम करणाऱ्या आमच्या सुनेत्रा वहिनी आहेत, त्यांनाही माहिती असणार आहेत. परंतु विलिनीकरण झाल्यानंतर ही घटना झाली असती तर या चर्चेला वाव होता. ती विलिनीकरण झालंच नाहीये, तर त्याच्यामध्ये जर तर कोण होतं, काय होतं, या बरं, मग विलिनीकरणाला या विरोध दुःखाच्या कोणाचा वेळी असेल? गोष्टी काढून हे बघा, विलिनीकरणाचा कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. राष्ट्रवादी पवार कुटुंबातील माननीय अजितदादांचा, माननीय शरद पवार साहेब हे ते ठरवतील. आता अजितदादा नाही आहेत तर सर्व उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी याच ह्या गोष्टी ठरवणार आहेत. त्यांनी या गोष्टी ठरवून मग मोठे साहेबांनी ते जे आम्हाला निर्णय देतील सुनेत्रा वहिनी, म्हणजे त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार हे मान्य करतील. कारण का पक्षाचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष हे आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना नाही सांगत काय ठरलंय काय नाहीये. त्याच्यामुळे जे वक्तव्य करतायत त्यांना माहितीच नाहीये, आम्हालाही माहिती नाहीये. फक्त दोन पक्ष एकत्र पुन्हा येणार एवढीच चर्चा होती. आता त्याच्या आधीच जर अजितदादा सगळ्यांना सोडून गेलेले आहेत तर याचा सर्व निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील. कारण का राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा सुनेत्रा वहिनींनीच व्हावं असं राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्या, पदाधिकारी आणि बरोबर आहे. आमदारांचं कार्यकर्त्यांच्या म्हणणं मनामध्ये आहे. नेमकं काय चाललंय हे रुपालीताई तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय. आता मूळ प्रश्न तो येतो की अजितदादांनंतर जर कुणी पक्षामध्ये मान्यवर होते तर त्यामध्ये सुनील तटकरेंचं नाव आहे, छगन भुजबळांचं नाव आहे, त्याबरोबर प्रफुल्ल पटेल यांचं देखील नाव समोर येताना दिसतंय. या तिघांच्या नेमक्या विलिनीकरणाला काय भूमिका होत्या, त्यांचं नेमकं मत काय होतं? अजितदादांनी या संदर्भात त्यांना कल्पना दिलेली होती का, किंवा त्यावरती आता तरी ते कार्यकर्त्यांसमोर काही स्पष्ट भूमिका मांडताना दिसून येत आहेत का? मुळामध्ये लक्षात घ्या, हे सगळे वरिष्ठ नेते आहेत. या ज्या काही विलिनीकरण होत असताना लक्षात घ्या की तुतारी पक्ष हा काही वेगळा नाहीये. मोठे साहेब आणि अजितदादा त्या जे व्हिडिओ जारी केलेले आहेत त्याच्यात स्वतः अजितदादा आणि बाकीचे दिसत आहेत. अजितदादा हे त्यांना सांगणार असतील, त्याच्यानंतर या गोष्टी होणार असतील. आता कोणाचा स्पष्ट विरोध आहे तो अजून कोणी दाखवलेला नाहीये. तो विरोध त्यांनी दाखवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोक त्यांना त्या पद्धतीने उत्तर देतील. परंतु हाही अधिकार अजितदादांच्या नंतर
सुनेत्रा वहिनींचा आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की सुनेत्रा वहिनी याच्यामध्ये जो योग्य निर्णय घेतील आणि तो निर्णय आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. रुपालीताई, तुम्ही आमच्याबरोबर अशाच जोडलेल्या राहा. आणखी एका महत्त्वाच्या विषयावरती मी तुमच्याकडून मत जाणून घेणार आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती इथे झालेल्या विमान अपघातातील मृत्यू या अपघाताबाबत सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे नेते प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबाबत खळबळजनक शंका उपस्थित केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. हा अपघात नैसर्गिक नसून तो एक पूर्वनियोजित कट असल्याचा खळबळजनक आरोप मिटकरी करताना दिसतो. अजीत दादा पवार जैसी एक लीडर, एक बड़ा नेता महाराष्ट्र का जिस प्रकार से विमान दुर्घटना में उनकी मौत हो गई और जो तथ्य सामने आ रहे हैं, मुझे लगता है उसके ऊपर सिर्फ हम जांच करेंगे, हम रिपोर्ट देंगे, नहीं, कुछ ना कुछ गड़बड़ है। और जिस प्रकार से ये आवाज़, ये सवाल अजीत दादा के पार्टी से उठ रहे हैं, ये रहस्यमय है। उनकी मौत जो है वो रहस्यमय है, कुछ तो हुआ है पर्दे के पीछे। त्यातील 80% लोक व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर आपण सगळे पाहतो की या घटनेला हा अपघात नाही तर घातपातच म्हटलं जात आहे. एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है आणि याची चौकशी निपक्ष होणे आणि त्यातून जे काय हे पुढे येईल ते सत्य असं समजावं लागेल. मग थोडासा विचार केल्यानंतर की हा अपघात आहे का घात आहे, कारण का अजितदादा 8 वाजता विमानाने येणार होते. त्याच वेळेला जे कॅप्टन पायलट हे ऐन टायमाला दोन्ही ट्रॅफिकमध्ये अडकले सांगितलं आणि बदलले गेले. आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांना, माननीय अमित साहेबांना सुद्धा विनंती करतोय की उच्चस्तरीय ही चौकशी करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं हा घात आहे की अपघात आहे. गेल्या 3 दिवसांपासून म्हणजे शेवटी दादांच्या या अपघाती निधनाच्या वृत्तानंतर आम्ही स्वतः सगळे शोक छायेत होतो आणि हळूहळू काही गोष्टी शंका यायला त्याची जागा मिळते आहे. त्याच्यामध्ये कागदपत्र जळली कशाची सर्वात महत्त्वाची आणि बेसिक शंका, आणि याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. विमानात किती सदस्य होते, किती सदस्यांच्या बॉड्या हाती लागल्या, ह्या सगळ्या गोष्टी. आणि याच्यानंतर मला असं वाटतं की जर याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशी आमची असा घातपात निघाला आणि ज्या हरामखोराने याचं काही कृत्य केलं असेल किंवा त्याच्यामागे कोणी मास्टर माइंड असेल किंवा जाणीवपूर्वक असं काही घडून आणलं असेल, त्याच्या घरात त्याची चिता पेटवायलाही कोणी शिल्लक राहणार नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा समजावा. की हा जो अपघात झाला त्याच्याबद्दल अनेक लोक शंका उपस्थित करत आहेत की व्हिजिबिलिटी नव्हती असं कारण सांगितलं जातं. पण जेव्हा विमान लँड होणार होतं आणि आकाशामध्ये होतं तेव्हा क्लिअर कट दोन व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं चालत जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करत आहेत. पण शेवटी आता ब्लॅक बॉक्स जो राहतो विमानातला तो हाती लागलेला आहे. तज्ज्ञ मंडळी त्या बाबतीत संपूर्ण ब्लॅक बॉक्समध्ये तपासणी केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात हे संपूर्ण माहिती हळूहळू पुढे येईल. असे विमान अपघात ज्यावेळी होतात त्यावेळा चौकशी समित्या नेमल्या जातात, त्यांचं ब्लॅक बॉक्स जो असतो त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्यानंतरच ते कळेल. आज ते बोलणं हे अतिघाईच होईल. चर्चा करणाऱ्यांना त्या दिवशी पवारसाहेब स्वतःच म्हणाले की हा अपघात आहे म्हणून. त्यामुळे जर पवारसाहेबच जर अपघात आहे म्हणत असतील तर इतके वर्ष ते राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत. त्यांनी तर विमान प्रवास, हेलिकॉप्टर प्रवास असा अनेक वेळा केलेला आहे आणि ते बारामतीतच होते. त्यामुळं त्यांनीच जाहीर केलं की हा अपघात आहे. अमोल मिटकरींनी या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आढळतं की जर 6 लोक विमानात गेल्याचं रेकॉर्ड आहे तर 5च शव कसे त्या ठिकाणी मिळाले असं समजतं आहे. त्या ठिकाणी पायलट बाकी त्याच्यामधनं गायब आहे, पायलटचं शव त्याच्यामध्ये नाही असंही माहिती पडली. पण पायलट कुठे गेला किंवा जो पायलट नसेल तर 6वा माणूस कोण होता आणि त्याचं शव कुठे गेलं. दुसरं त्यांनी जो प्रश्न विचारला आहे की इथं
मी स्वतः त्या स्पॉटवर गेलो होतो, जिथं विमान जळालं त्या स्पॉटला मी व्हिजिट केली होती. त्या ठिकाणी मी स्वतःही हे पाहिलं की सर्वत्र कागदांचा खच पडलेला होता, आजूबाजूला फाईल्स पडलेल्या होत्या, परंतु कागद एकही जळालेला नव्हता त्या ठिकाणी. अधिक चर्चेसाठी पुन्हा एकदा आपण रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे जाऊयात. रुपालीताई, घात की अपघात, काय नेमकं आपण समजावं? कारण जुने जाणते आणि दिग्गज नेते ज्यावेळेला या संपूर्ण परिस्थितीबाबत अनेक शंका उपस्थित करतात, यापूर्वी विलिनीकरणाचा विषय आणि त्या दृष्टीनंच झालेला हा घात आहे का, हा संशय एका बाजूला व्यक्त केला जातोय. संजय राऊतांनी ज्या प्रकारची शंका उपस्थित केलेली होती की काही पुरावे असल्या कारणामुळे हा संशय ते व्यक्त करताना दिसतात. अनेक कंगोरे एकाच प्रकरणाला असल्याचं दिसतंय. अमोल मिटकरींचं देखील म्हणणं आहे की साधं कागदपत्र जळत नाही, मात्र मग माणूस का जळतो. दुसरीकडे DGCAनं त्या दिवशी दिलेली आकडेवारी की 6 जणांचा मृत्यू, त्यानंतर 5 जणांच्या डेड बॉडीज. काय एकंदरीत हे संशयाचं वातावरण आहे, घात की अपघात? रुपालीताई, तो संशय आहे म्हणूनच आम्ही प्रश्न विचारले की अजितदादांचा घात झालाय का अपघात झालाय. जसं पहिल्यांदा सांगण्यात आलं की बाबा 6 जण होते, हे आम्ही नाही सांगितलं किंवा कुठल्या एखाद्या साध्या व्यक्तीने नाही सांगितलेले. DGCAनी सांगितल्यानंतर या गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा त्याचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे. आणि हे आम्ही अजितदादांचे नेते आहोत म्हणून नाही, तर आम्ही लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुमच्या समोर, आमचा अधिकार आहे की आमच्या दादांचा घात झालाय का अपघात झालाय. लक्षात घ्या, एखाद्या रस्त्यावर ऍक्सिडेंट जरी झाला त्याची FIR होते, तो ऍक्सिडेंट का झाला, कसा झाला, आणि त्याच्यावर ज्याच्याकडनं चूक झालेली असती त्याच्याकडनं ती नुकसान भरपाई घेत असतात. इथे तर माननीय अजितदादा जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, या लोकांचा कामाचा माणूस, त्यांचा लोकांमधला राजा, असा अचानकपणे जी काय त्यांची आदल्या दिवशीची सगळी वेळापत्रक होतं, लेट झाला, त्याच्यानंतर सकाळी 8 वाजता फ्लाईटला निघाले, त्याच वेळेला पायलट आणि को पायलट अडकलेले होते, ते बदलण्यात आले. या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ना, येऊ द्या ना लोकांच्या समोर. म्हणजे आमचा माणूस, आमचा राजा माणूस असाच गेला देवाच्या भरोश्यावर, असं आम्ही मानणारे नाही आहोत. याची उच्च स्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे. जे काय ब्लॅक बॉक्स असेल, अजून काही यंत्रणा आहे, सगळा अहवाल, सगळा इन्व्हेस्टिगेशन हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे. त्यातून कळेल आम्हाला की बाबा आमच्या दादांचा घात झालाय का अजून काय आहे वेगळं, का अपघात आहे, कळलं पाहिजे ना हो आम्हाला. अजितदादांच्या याची असे अचानकपणे 15 मिनिटांमध्ये समजा लँडिंग मध्ये काही प्रॉब्लेम होता, धुक्याचा प्रॉब्लेम होता, मग पायलट यांचं कौशल्य काय असतं? अहो पायलटांचं कामच असतं की प्रवासी वाचले पाहिजे. अहो त्यातनं तर हे अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या विमानामध्ये होते. मग त्यांचा झालेला संवाद, कोणता संवाद झाला, कशा पद्धतीने झाले, याचं इन्व्हेस्टिगेशन होणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आणि आम्ही विनंती केली आहे, पंतप्रधान मोदी साहेबांना केली आहे, अमित शाह साहेबांना केलेली आहे, मुख्यमंत्री साहेबांना पण केलेली आहे की या चौकशीचा अहवाल सगळ्या महाराष्ट्राची जनता लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणतीये की अजितदादा असे जाऊ शकत नाही, कसे गेले, आम्हाला सांगा, आम्हाला सांगा हा अपघात कसा झालेला आहे. कळलं तर पाहिजे अपघात कसा झाला, का अपघाताच्या नावावर घात केलेला आहे, हे सगळं स्पष्ट समोर आलं पाहिजे ना. बरोबर आहे. अपघात नसेल आणि घातपाताचा संशय व्यक्त होत असेल तर घातपात का आणि कुणाला घडवावा लागला असेल असा संशय तुम्ही व्यक्त करताय. कारण एका बाजूला तुम्ही स्वतः लॉयर आहात, त्याही पुढे जाऊन तुम्ही कार्यकर्त्या म्हणून राष्ट्रवादीत ज्यावेळेला या सगळ्या घडामोडी घडत होत्या त्यावेळेला सुनेत्राताईंच्या सोबत तुम्ही होतात. त्यानंतर धायमुकलून रडताना महाराष्ट्रानं तुम्हाला देखील पाहिलेलं आहे, कारण बारामतीच्या हॉस्पिटलपर्यंत तुम्ही गेलेला होतात. मग खरोखर घड्याळ सापडलं होतं का दादांचं? दादांच्या ज्या त्या ठिकाणी मृतदेह होता त्याची ओळख पटवण्यात आलेली होती का? हे जे वेगवेगळे राजकीय संशय व्यक्त केले जात आहेत त्यातली सत्यता तुम्हाला काय वाटते? कारण फॅक्ट चेक हे वकील नेहमी करत असतात. एक कार्यकर्त्या म्हणून देखील तुम्ही हे सगळं पाहिलं असेल, ऑब्झर्व केलेलं असेल. काय परिस्थिती होती त्या ठिकाणची? नाही, एक लक्षात घ्या, आम्हाला फक्त घड्याळावरनं दादांची ओळख पटली, त्यांना एवढंच सांगितलं. आणि दादांचा ना चेहरा दिसला ना शरीर दिसलेलं, फक्त
आपल्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण पांढऱ्या याच्यामध्ये दादा गुंडाळलेले आहेत एवढंच, आणि तेच आम्ही पाहिलेलं होतं. त्याच्यामुळे तर या सगळ्या गोष्टीतनं काहूर माजला की आजही असं वाटतं की अरे दादा कुठून तरी येणार आहेत, दादा आलेले असतील. म्हणजे विश्वास बसत नाहीये, आणि तोच विश्वास संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना द्यायचा असेल तर यातील सत्य समोर येणं गरजेचं आहे. कारण का ते घड्याळ मी बघितलं नाही, ज्यांनी बघितलं त्यांनी ती ओळख पटवली. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचे पंचनामे केलेच असतील ना, मग ते समोर येणं गरजेचं आहे, तर कळेल ना नक्की. आपल्या सगळ्यांना या गोष्टी. उच्चस्तरीय चौकशी व्हावी असं देखील तुमचं म्हणणं आहे. दुसरीकडे विलिनीकरणाच्या निर्णयावरती आता काय आणि कुठल्या प्रकारचे पुरावे समोर येतात यावरती देखील आपलं लक्ष असेल. धन्यवाद रुपालीताई, तुम्ही आमच्याबरोबर या चर्चासत्रामध्ये जोडला गेलात आणि राष्ट्रवादीतर्फे काय नेमक्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे, काय त्यांच्या मनामध्ये सुरू आहे, काय काहूर माजलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलात, त्यासाठी धन्यवाद. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू ही केवळ एक दुर्घटना नसून त्यामागे मोठे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली होती. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता संजय राऊत यांनी याची तुलना थेट जस्टिस लोया प्रकरणाशी केलेली असून भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलेला आहे. अजीत दादा ने ये कहा था कि मैं पुराने घर में जाना चाहता हूँ. फिर अजीत दादा ने कहा, उसके बाद बीजेपी के लोगों ने अजीत दादा को धमकाया कि अभी तक आपकी सिंचन घोटाले की फाइल बंद नहीं हुई है भाई. ये धमकी थी अजीत पवार. फिर अजीत पवार ने जवाब दिया, मेरी बात छोड़ दीजिए, आपके सिंचन घोटाले की फाइल मेरे पास है. उसके बाद 10 दिन बाद अजीत पवार की रहस्यमयरीत्या मौत होती है. उसका क्या अर्थ है? मुझे तो जस्टिस लोया की याद आली. संजय राऊत असं म्हणतात की मला जस्टिस लोहिया प्रकरणाची आठवण झाली. अहो संजय राऊत, जस्टिस लोहिया प्रकरणात देखील काहीही झालेलं नव्हतं. सातत्यानं खोटं नरेटिव्ह पसरवण्याचं काम जस्टिस लोहिया प्रकरणामध्ये देखील केलं. जस्टिस लोहिया प्रकरणामध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालेलं होतं. आता देखील तुम्ही असा संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करताय, परंतु तुम्ही कितीही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला, अजितदादांच्या अपघाताची पूर्ण चौकशी केली जाणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा सक्रिय राजकारणाचा प्रारंभ हा मावळ लोकसभा मतदारसंघात पराभवानं झाल्यानंतर गेल्या 5 ते 6 वर्षात ते विजनवासामध्ये होते. मात्र मुंढवा इथल्या जमीन प्रकरणानंतर ते पुन्हा प्रकाश झोतात आले. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी हाताळलेली कौटुंबिक परिस्थिती पाहून पार्थ पवार यांच्याकडे आता प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जाऊ लागलंय. मात्र मातोश्री सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या जागी दिल्लीत राज्यसभेत खासदार म्हणून जाणार का, याकडे मात्र आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना राज्यसभेत पाठवलं जाऊ शकतं. दुसरीकडे भाजप पार्थ पवार यांच्या नावाला पाठिंबा देण्यास तयार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते. जय पवार यांच्या नावावरती सहमती आहे, पण पार्थ पवार यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. पार्थ पवार यांच्यावरील भूखंड घोटाळ्याचे आरोप असल्यानं भाजप त्यांना विरोध करत असल्याचं म्हटलं जातंय. या आधी अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार यांना आई सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चा सुरू होत्या, पण पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप असल्यानं भाजपनं याला विरोध दर्शवल्याचं देखील म्हटलं जात आहे. तर आता पुण्यातल्या मुंढवा इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. मात्र या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी यांचंच नाव नमूद करण्यात आलंय. या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी यांच्यावरच आरोपांचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. बरं, विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावं आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे पार्थ पवारांचं नाव मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातून वगळण्यात आलंय का, असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. तर केवळ शीतल तेजवानीवरच कारवाई का? दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्या भूमिकेची चौकशी का झाली नाही? महाराष्ट्र हा राजकारण्यांच्या हिताचा आणि राजकीय दलालीचा अड्डा बनलाय का, असा संतप्त सवाल स्वतः अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे. याच संदर्भात अधिक चर्चेसाठी थेट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीताई, आज खरं तर पार्थ पवार यांचं नाव नसणं, दिग्विजय पाटील यांचं नाव त्यामध्ये नसणं
हा नेमका कसला सूचक इशारा आपण समजायचा? हे प्रकरण इथंच थांबतंय का चौकशी सुरू राहावी? काय वाटतंय अंजलीताई? कसं आहे विशालजी की आज फक्त एक पार्ट चार्जशीट फाईल, हं. पार्ट चार्जशीट म्हणजे फक्त शीतल तेजवानी पुरतं, हं. बाकीचा आमचा तपास अजून चालू आहे बरं. असं सांगण्यात आलंय. हं. आणि मग तोच प्रश्न पडतो ना की तुमचा तपास संपणार कधी कधी. पार्थ पवार आपण ढगात गेल्यानंतर, पार्थ पवार म्हातारा झाल्यानंतर का? कारण 5 नोव्हेंबर पासनं हा सगळा स्कॅम बाहेर आला. हं. तेव्हापासनं आधीच आपल्याला माहितीये की खारगे समितीला एकानंतर एक असे 3 एक्सटेन्शन्स मिळाले. हं, हं, हं. आता ती मुदत सुद्धा या सोमवारी संपतीये. संपली. हं. सोमवारच्या आत त्यांच्याकडनं रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. पण पोलिसांनी जे तपास केले त्याच्यात आजपर्यंत एफ-आय-आर मध्ये पार्थ पवारचं नाव का आलं नाही आणि मीडियाचं नाव जे आहे ते अगदी पुसटसं घातलेलं आहे त्याच्यात. दिग्विजयवर अजून कुठली कारवाई नाही. त्याचं बेल रिजेक्ट झालेलं असून सुद्धा त्याच्यावर कारवाई नाही. तो आता हायकोर्ट मूव्ह करेल, पुन्हा एबीए त्याचं मॅटर हिअर होईल. हे चाललंय काय असा प्रश्न पडतो मला. खरं तर अजित पवार गेले याचं प्रचंड दुःख झालं. पण या दुःखात अख्खा महाराष्ट्र हळहळला हं. आणि ह्या लोकांना, या मंडळींना काहीच कसं वाटत नाही. कारण मला जी माहिती मिळतेय की काही तासात म्हणजे अजित पवार गेल्यानंतर काही तासातच पार्थ पवारनी असं म्हटलं की आता मला राज्यसभेवर जायचं आहे, माझ्या आईला उपमुख्यमंत्री करा. हं, मला हं. असं वाटतं की या मुलाला सुचतं कसं? वडील गेल्याचं दुःख याला नाही का? आणि काय चाललंय हे? म्हणजे जे सगळं ऐकते ना मी, मला असं वाटतं आपण महाराष्ट्रापुढे ही नेते मंडळी हं. काय धडा देतात. आताच्या घटकेला आपल्या घरात कोणी गेलं तर महाराष्ट्रात सुतक असतं, सगळं असतं, त्याची कार्य असतात. ते करायचं सोडून याला सगळ्यांना पडली आहे. हे बघून खूप दुःख म्हणजे मी सांगते ना, मी तर वेड्यासारखं लढले अजित पवारांविरुद्ध. हं. पण ते गेल्यानंतर तो दिवस, पुढचा दिवस कुठेतरी सुन्न झालं होतं डोकं. आणि असं वाटत बरोबर. होतं की त्यात मी जेव्हा ऐकलं की पार्थ पवारला आता राज्यसभेची सीट हवी आहे आणि त्याच्यासाठी तो अक्षरशः म्हणजे सगळ्यांना त्यांनी 2 तासातच सांगून टाकलं. हे ऐकून मी म्हटलं या माणसाला मी राज्यसभेवर जाऊ देणार नाही. हं. ज्यांनी 1800 कोटीची सरकारची जमीन खाण्याचा प्रयत्न केला, ज्याला वडिलांबद्दल काही वाटत नसेल आणि भावना, आपलेपणा, माणुसकी ही जर या मुलाकडे नसेल, त्याचे अनेक थेर सुद्धा मी ऐकले. हं. तर अशा व्यक्तीला माझ्या देशाचा राज्यसभेचा MP म्हणून मी जाऊ देणार नाही आणि म्हणून मी परत ते ट्विट पण केलं, काल पण केलं आणि आज पण केलं. हो. आणि आज ही माहिती आली की पुन्हा चार्जशीट फक्त पार्टच फाईल केलं गेलं आणि ते पण फक्त शीतल तेजवानी इथं. का? तर 60 दिवसात ते जर फाईल झालं नाही तर तिला सुद्धा बेल मिळेल म्हणून पोलिसांनी फक्त तेवढ्यापुरतं. कारण काय आहे, आता अधिवेशन आहे, प्रश्न विचारले जाऊ शकतात. मागच्या अधिवेशनात विचारले गेले नाही, नव्हते. तो प्रश्न सोडा. पण आताच्या घटकेला जर विचारलं तर कारवाई झाली आहे ना, ती जेलमध्ये आहे ना, हे दाखवता येईल. म्हणजे दिग्विजय नाही, पार्थ नाही, कुणावर नाही आणि कायदा फक्त तुमच्या माझ्यासाठी असतो, या लोकांसाठी बिलकुल नसतो. बरं, याच मुद्द्याकडे मी आपल्याकडे वळणार होतो. जर अशामध्ये सर्वसामान्य माणसाचं नाव असतं तर मात्र चौकशीचा ससेमिरा लागलेला असता. मात्र हे या प्रकरणामध्ये का होताना दिसून येत नाही? साधं जर केवळ शीतल तेजवानीवरच कारवाई करायची आहे, मग दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्या भूमिकेची चौकशी कधी होणार? आणि जर त्यामध्ये ते दोषी असतील तर मग कारवाईचा ससेमिरा त्यांच्या मागं कधी लागणार? कारण जर सगळंच नॉर्मलाइज झालंय असं चित्र महाराष्ट्रापुढे उभं केलं जात असेल तर मग या चौकशीकडे देखील नॉर्मलाइज पद्धतीनं बघून का चौकशी होऊ नये हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. मी तुम्हाला सांगते ना, राजकारणाचा किचाट करून टाकलाय, किचाट, घाण करून टाकलंय राजकारण. आत्ताच्या घटकेला सत्तेसाठी कुछ भी म्हणजे कोणी किती जमिनी लाटो, किती धुडगूस घालो, त्यांना सगळ्यांना जर गरज असेल भाजपला तर अशा सगळ्यांना ते बरोबर ठेवण्यासाठी सगळं माफ आहे. आणि आत्ताच्या घटकेला शिंदेना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी राष्ट्रवादी भाजपला हवी आहे आणि भाजपला जर ते हवे असतील तर त्यांचं सगळं माफ करण्यासाठी सुनेत्रा पवारांना घाईने, आणि मी अतिशय विचारपूर्वक म्हणतेय की भाजपने ही मुद्दाम 3 दिवसात त्यांना आत घेऊन ही खेळी केली आहे. कारण त्यांना, मला आणि आपल्या सगळ्यांनाच ते वाटतंय की यांना विलिनीकरण कदाचित नको असेल आणि त्यांची ती घाण राष्ट्रवादी त्यांचा पक्ष जाणो. पण आताच्या घटकेला आपल्याला सरळ सरळ दिसतंय की
पूर्ण पक्ष स्वतःच्या कब्जात ठेवण्यासाठी, कारण मला नाही वाटत सुनेत्रा पवार काही फार पॉलिटिकली ऍस्ट्यूट आहेत, तर त्यांना कब्जात ठेवून सुनील तटकरे, भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे उद्या म्हटलं तर उद्या सकाळी भाजपत प्रवेश करतील. त्यामुळे भाजपला ह्या पक्षावर फुल कंट्रोल पाहिजे, कारण नाहीतर शिंदे डोकं वर काढतील आणि वाटेल ते करायला लागतील. म्हणून हे सगळं गणित आहे आणि या गणितासाठी वाटेल ते भाजप करायला तयार झालंय हे आता याच्यावरनं स्पष्ट दिसतं. बरं अंजलीताई, आपण खरं तर आज याच महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार होतो की पार्थ पवार यांच्यावरती कारवाई कधी होणार आणि कारवाईनंतर सत्यता समोर यावी. मात्र दुसरीकडे एक वेगळी चर्चा जी सध्या सुरू आहे ती विलिनीकरणाची असेल म्हणा किंवा त्यानंतरचा राजकीय वारसदार कोण असेल या संदर्भातल्या चर्चा पाहायला मिळत आहे. तर हा घात आहे की अपघात आहे, इथपर्यंत हे राजकारण येऊन टेकलेलं असताना मन कधीतरी विषण्ण होतं का? काही प्रश्न तुमच्याही मनामध्ये उपस्थित होतात का की राजकारणामध्ये आपण आरोप प्रत्यारोप कुठपर्यंत करणार? म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे संशयानं पाहायची वेळ का येऊ लागली? नाही, आत्ताच्या घटनेला माझ्या मनात हाच प्रश्न पडला होता की हा घात तर नाही ना. ज्या दिवशी ते झालं त्या मिनिटाला मला वाटलं. आणि त्याच्यानंतर तो एका ग्रामपंचायतीचा जो मी व्हिडिओ बघितला, ज्याच्यात खरं तर आता आपण सगळेच जण प्लेननी नेहमीच जात असतो, तर त्याच्यात प्लेनचा उतरण्याचा एक अँगल असतो. ते प्लेन संथपणे, एक तर स्पीड कमी होतो आणि ते संथपणे लँड होतं. आत्ताच्या घटनेला आपण त्याचा जो अँगल होता तो वरचा होता, त्यात ते प्लेन तिरपं झालं. तुम्ही तो मुद्दाम व्हिडिओ दाखवा, तो तिरपं झालं प्लेन. अशा पद्धतीत प्लेन कधीही लँड होत नाही. त्याच्यात असं आधी सांगितलं गेलं की धुकं होतं. मी तो व्हिडिओ बघितला, मला कुठेही धुकं दिसलं नाही. म्हणजे ते 8:51ला अगदी व्यवस्थित त्या ग्रामपंचायतीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा, कुठलंही धुकं नव्हतं. त्यात जे दोन्ही पायलट्स होते त्यांना बदललं गेलं होतं. तर ह्याच्या मागे काय आहे, कुठलं षडयंत्र आहे मला माहित नाही आणि हे नक्कीच गंभीर आहे एवढंच म्हणावं असं वाटतं. नक्कीच. म्हणजे एका बाजूला पार्थ पवारांच्या चौकशी संदर्भातही बोललं जात आहे, तर दुसरीकडे हा घात आहे की अपघात यावरती देखील ज्यावेळेला दुर्दैवी चर्चा करावी लागते आणि यातलेच नेते मंडळी किंवा कार्यकर्ते ज्यावेळेला बेछूट अशा प्रकारची वक्तव्य करतात जाण्यासंदर्भातली, त्यावेळेला निश्चित संशयाला कुठेतरी वाव येतो. मात्र हा संशय निर्माण व्हावा इथपर्यंतची राजकीय परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये काय यावी असं वाटतं आपल्याला? नाही, नक्कीच. आताच्या घटनेला मला असं वाटतं की प्रफुल्ल पटेल हे ज्या पद्धतीने बोलतायत, सुनील तटकरे ज्या पद्धतीने बोलतायत, पार्थ पवार ज्या पद्धतीने बोलतोय आणि अगदी सुनेत्रा पवारांनी शपथविधीच नाही तर कराडमध्ये जाऊन आज पूर्ण कॅम्पेनिंग वगैरे त्यांनी जे केलं ते बघून असं वाटतं की ह्या लोकांना खरंच आपली जी संस्कृती आहे, मराठी संस्कृती आहे, त्याच्यात सुद्धा असं केलं जात नाही. आणि इतकी काय झाली होती 10 दिवसात, असं काय चित्र बदलणार होतं का? भाजप कोण नवीन आणणार होतं का? शरद पवारांनी 10 दिवसात खेळी केली असती, काय झालं असतं 10 दिवसात? आणि जे मी जर त्यांच्या जागी असते तर म्हणाले असते, खड्ड्यात जाऊ दे तुमचं राजकारण, मी करणार नाही, मी घेणार नाही. पण तसं न करता शपथविधी होतो, पार्थ तर अवघ्या काही तासात म्हणतो की मला राज्यसभेवर जायचंय. तर हे सगळं असं वाटतं, तू आहेस कोण? कोण आहे पार्थ पवार? त्याचा संबंध काय? त्याचं शिक्षण काय? पात्रता काय? तिथे जाण्याची कशा बेसिसवर तू म्हणतोयस की तुला राज्यसभेत जायचंय? काय पात्रता आहे तुझी? काय तुला त्याच्यात आवड येतं? आणि काय तुझी एक्सपर्टीज आहे की वी शुड सेंड यू एज आवर MP इन राज्यसभा? हे खरंच खूप हॉरिबल होत चाललंय. हे गणितच आता किळस यायला लागली आहे सगळ्याची. बरोबर आहे. मुंढवा प्रकरणामध्ये आता पुढे चौकशी कशी व्हावी असं तुम्हाला वाटतं? कारण हा मुद्दा तुम्ही लावून धरलेला होता, अनेक गोष्टी सत्यता समोर आणण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. मात्र खरोखर जर एवढा मोठा घोटाळा असेल तर याचं सत्य समोर येण्यासाठी आपल्याला किती वाट पाहावी लागेल? कशा प्रकारची चौकशी पुढे अपेक्षित आहे? नाही, कसं आहे की आता खारगे समितीचा जी मुदत होती, मुदत वाढ देऊन ती आता 9 तारखेला संपते, म्हणजे सोमवारी संपते. त्याच्या आधी त्यांचा रिपोर्ट अहवाल त्यांचा येईल अशी अपेक्षा आहे. आत्ताच्या घटनेला मी 4 डिपॉझिशन्स केलेत आणि ज्याच्यात मी इतकं प्रूफ दिलंय की खारगे समिती म्हणूच शकत नाही की पार्थची इन्व्हॉल्वमेंट नव्हती. कारण मी त्यांना जी पॉवर ऑफ अटॉर्नी दिली आहे 2021 ची, त्याच्यात सरळ पार्थ आणि शीतलमध्ये सरळ पॉवर ऑफ अटॉर्नी झालंय. त्याचं नोटराइज्ड कॉपी मी त्यांना दिलेली आहे. या व्यतिरिक्त सगळे जे डिटेल्स दिलेत
ते म्हणूच शकत नाही. ओपन अँड शट आहे. आणि त्यात 2 अजित पवारांचे OSD त्यांनी केलेली मदत, मग तिकडच्या स्टॅम्प अधिकाऱ्यांनी केलेली मदत, या सगळ्याचे स्क्रीनशॉट मी त्यांना दिलेले आहेत. तर खारगे समितीचा अहवाल जो आता 9 तारखेपर्यंत एक्सपेक्टेड आहे, तो आला. त्याच्यात जर झालं तर ठीक, नाही झालं तर मी कोर्ट मूव्ह करणार. नक्कीच धन्यवाद. तुम्ही इतक्या सविस्तर चर्चा केल्यात वेगवेगळ्या विषयांवरती आमच्याबरोबर. तर दुसरीकडे ही चौकशी पूर्ण व्हावी आणि सत्यता समोर यावी. पार्थ पवार जर दोषी असेल तर मात्र कारवाई व्हावी, ही सगळ्यांची अपेक्षा देखील तितकीच खरी आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हिमालयाच्या कुशीमध्ये स्नो लेपर्ड मुक्तपणे वावरतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या या वन्यजीवांचे दृश्य समोर आल्यानंतर वन्यजीव प्रेमींमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यापूर्वी देखील अशाच प्रकारे एकट्यानं वावर करत असलेला पेंग्विन हा जगभराचा चर्चेचा विषय होता. त्यानंतर मात्र हे स्नो लेपर्ड जगाचं लक्ष वेधून घेत आहेत. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.